नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मंगळवारी आणि बुधवारी आमदार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी ज्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचं निधन झालं त्याबद्दल मुंबई आणि देशाची राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद झाली. मुंबईतल्या ही पत्रकार परिषदेत त्यांनी शेवटच्या फाईल ज्यावर अजितदादा पवार यांनी सही केली त्या फाईलमुळे त्यांना बारामतीकडे जाण्यासाठी उशीर झाला. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी विमानानं प्रवास करायचा निर्णय त्यांनी घेतला असावा असा आरोप केला होता. याच आरोपाची पुनरावृत्ती त्यांनी काल नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पण केली. रोहित पवार यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यातील ही सर्वात महत्त्वाची अशी शंका होती, सदरची फाईल ही विदर्भातीलच आहे. हे आता स्पष्ट झालं आहे, कारण का ती फाईल मंत्रालयात आता आढळून आली आहे. ही फाईल राईस फ्लोअर मिलच्या संबंधित होती आणि ही फाईल क्लिअर झाली पाहिजे. या फाईलवर उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांची स्वाक्षरी होणं गरजेचं आहे असं अजित पवार यांना पटवून देण्यात आणि त्यांच्यावर ह्या फाईलवर सही कराच असा दबाव आणण्यात तो विदर्भातील नेता यशस्वी झाला असावा. त्यानं मंत्रालयातून फाईल अजितदादांच्या बंगल्यावर आणण्याची व्यवस्था केली असावी. तिथं अजितदादांनी त्या फाईलवर क्लिअरन्सची स्वाक्षरी केलेली असावी आणि ह्याच नेत्यानं चौकशीत अडथळा आणल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. ही फाईल आता मंत्रालयात आहे, त्यावर शेवटची अजित पवार यांची स्वाक्षरी पण झाल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळं जो रोहित पवार हे आरोप करत आहेत की कुणाच्यामुळं तरी बारामतीकडं निघण्यास 27 जानेवारीला माझे चुलते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उशीर झाला, त्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. आणि ही शंक्याला बळ देणारी ती फाईल आता मंत्रालयात मंजूर होऊन पडलेली आहे असं आता समोर आलेलं आहे. त्यामुळं आमदार अमोल मिटकरी असोत, आमदार रोहित पवार असोत, यांनी हे ज्या शंका उपस्थित करतायत त्याला कुठंतरी आधार असल्याचं आता या फाईलमुळं स्पष्ट झालेलं आहे. तिकडं त्या विमानातली कॅबिन क्रू असलेली माळी की जिचाही त्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तिच्या वडिलांनी पण रोहित पवार, अमोल मिटकरी हे जे ह्या विमानाचा अपघात नसून घातपाताची शंका व्यक्त करत आहेत ती योग्य असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 2 व्यक्तींच्या कुटुंबातीलच व्यक्ती त्या अपघाताबद्दल शंका व्यक्त करत आहेत. तो घातपातच आहे असं त्यांचं आता स्पष्ट मत आहे. त्यामुळं सरकारची आता जबाबदारी आहे की ह्या दुर्घटनेचा तपास लवकरात लवकर योग्य त्या एजन्सीमार्फत करावा आणि किमान महिन्याच्या आत तरी त्या अपघातासंदर्भातली वस्तुनिष्ठ माहिती समोर आणावी. त्याच वेळी
लोकांचं समाधान होईल असं दिसतंय. गेल्या दशकभरापासून शिक्षण क्षेत्रात आपलं क्लास चालवून मासमध्ये आपलं नाव सतत चर्चेत राहावं असा प्रयत्न करणाऱ्या रवी निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा यशस्वी क्लासनं यावर्षी एक अभिनव असं पोस्टकार्ड तयार केलं असून ते प्रत्येक धाराशिव शहरातल्या प्रत्येक घरात पोस्टकार्ड पोचलेलं पण आहे. त्या पोस्टकार्डवर पालकांसाठी आव्हान आहे, विद्यार्थ्यांना पण त्यांनी त्या पत्रातून क्लासमध्ये काय काय आहे, का क्लास करावा आणि अभ्यासासाठी काय प्रयत्न करावेत याविषयी लिहिलेलं आहे. रवी निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी सुंदर, जसं काही ते DTPच केलेलं पत्र आहे, परंतु जसं काय हस्ताक्षर लिहिलेलं पत्र असावं असा भास व्हावा अशी त्याची पत्राची निर्मिती केली आहे. आणि ते पत्र पोस्टकार्डवर छापलेलं असून ते पोस्टकार्ड धाराशिवच्या आता घराघरात पोचलेलं आहे. हे श्री क्लास नुसतं शिक्षणच विद्यार्थ्यांना शिक्षणच देत नाही, तर विद्यार्थ्यांना संस्कारित करण्याचं काम, विविध उपक्रमात सहभागी होण्याचं बळ त्यांना देतं. आणि त्यामुळंच हे श्री क्लासचं नाव धाराशिव शहरच नव्हे तर जिल्ह्यात पण सतत चर्चेत असतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा निकाल लागून आता 3-4 दिवसाचा 4था दिवस आहे. आणि जिल्हा परिषदेत जरी महायुतीची सत्ता असल्याचं कागदोपत्री दिसत असलं तरी इकडं भाजपनं आपले नवनिर्वाचित सदस्य एकत्रित करून सुरक्षित स्थळी सहलीसाठी पाठवले आहे. तर महायुतीतीलच दुसरा मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेचा आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या समर्थक सदस्यांनाही काल पुण्यात त्यांच्या निवासस्थानी बोलावलं होतं, त्यांची चर्चा केली आणि त्यांनी सुरक्षित स्थळी सहलीला पाठवलेलं आहे. त्यामुळं महायुतीत तसं एकवाक्यता नाही की नाही असं दिसतंय. त्यामुळं सत्तेसाठी नवीन समीकरण तयार होईल का याकडेही जिल्ह्यातील लोकांचं लक्ष आहे. इकडं 40 सदस्य असलेले महायुती तशी म्हणजे बहुमतापेक्षा मोठी संख्या त्यांच्या सोबत आहे, तर विरोधात अवघे 15 सदस्य आहेत. त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे मिळून 10, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पुरस्कृत केलेला अपक्ष 1 असे 11, एक समाजवादी पक्षाचा असे 12 आणि 3 त्यातही एक भाजपच बंडखोर असून एक तानाजी सावंतांचा बंडखोर आहे. तर असे हे 3 अपक्ष आहे. त्यामुळं नवीन समीकरण पण तयार करण्यासाठी मोठी कसरतच करावी लागणार आहे. आणि ती कसरत जर यशस्वी केली आणि आजपर्यंतच्या तानाजी सावंत जे राजकारणात करत आलेले आहेत त्याच्या ह्याच्यावरून ही कसरत पण यशस्वी होतील. मात्र ती खरंच कसरत ती करणार का याकडेही सर्वांच्या नजर असणार आहे. असो, इकडं 2 पंचायत समितीमध्ये समसमान जागा. कळंब पंचायत समितीमध्ये भाजपचे 5 पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत, तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 3,
आणि स्वबळावर एकटेपणानं लढलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 सदस्य आहेत. 16 सदस्य संख्या असलेल्या कळंब पंचायत समितीत सामना तसा बरोबरीवर सुटलेला आहे. त्यामुळं सभापती कोणा उभाटाचा होणार की महायुतीचा याकडं तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून आहे. तिकडं भूमध्ये पण अशीच परिस्थिती आहे. भूमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे 5 समर्थक निवडून आले आहेत. तर माजी आमदार राहुल मोठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 5 सदस्य निवडून आले आहेत. 10 सदस्यांच्या या पंचायत समितीचा सामनाही असा बरोबरीत सुटला असल्यामुळं इथं काय होणार हाही प्रश्नच आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.